सोनू बांगड यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. मलंगड विभागातून हे जसं समालोचक करत असतात. Thank you so much. तर आताचा सामना असेल एका बाजूला टीम शिराळपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल निलजेबी संघ. 3 षटकांची देखील लढत असेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना. दोन्ही टीमला देऊ आपण मॅचसाठी शुभेच्छा. जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं लाडक्या प्रेक्षक वर्गांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय सरपंच चषक 2025चं पर्व आणि मॅचला होते सुरुवात. गोलंदाज नयनेश गोलंदाजी मार्कमध्ये. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्लाइस केला इनफील्डच्या वरून. पाठवलाय बॉलला. स्वीपर कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात. फलंदाज निनादच्या बॅटमध्ये चौकार. आणि या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल टीम निलजेबी संघाला, कारण समोरचा संघ देखील तितका ताकदीचा आहे. तो शिराळपाडा संघ त्यांना फाईट करतोय. नयनेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हाफ ट्रेकर हुक केलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर. अजून एक चौकार.
संख्या पोहोचली 8 या आकड्यावरती निलजेबी संघ. पुन्हा एकदा नैनेश कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेचा चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला. एज देखील लागली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गरज आहे टीम शिरलपाट्याला कमबॅक करण्याची, कारण 2 चौकार लगोपाठ आपण पाहिले. स्थगित धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ 2 खेळाडू 30 गेऱ्याच्या बाहेर. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. नंतर मिड विकेट रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेट नंतर शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हरला एक खेळाडू. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट नंतर शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फायनलिंगला एक खेळाडू. आताचा चेंडू विकेटचा वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव इथे मिळते. टीमची टोटल 9 या आकड्यावरती. दिशेपासून थोडासा भरकटतोय गोलंदाज नैनेश. वेग भरपूर आहे. प्रचंड वेगानं चेंडू या ठिकाणी रिलीज केले जात आहेत गोलंदाज नैनेशच्या माध्यमातून. 9 खेळाडू आपण पाहतोय शिरलपाटा टीममध्ये आणि कामगिरी खूप चांगली राहिली यावर्षी. फटका पुन्हा एकदा चांगला. पॉवर पे सुरू आहे आणि त्याचा फायदा उचलतो निनाद. अजून एक चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. पुल करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू पोहोचले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रन्स मिळाली 1. टीमची टोटल सिंगल बरोबर पुढे सरकेल 14 या आकड्यावरती. आणि या दरम्यान आगमन होते आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय नामदेवजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या सरपंच चषकामध्ये. आमच्या सरपंच या ठिकाणी शांतताई जगन ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळच्या सत्रापासून आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्याच नावानं एक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवस चालणारी स्पर्धा. मॅच देखील भरपूर चांगले रंगत आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू वाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे ती 15 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक एंडला फलंदाज झाला तो योगेश. मागच्या मॅचमध्ये 2 मोठे फटके योगेशच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिले होते. अप्रतिम सुरुवात आपल्या टीमसाठी केली होती योगेशनं. कोलबॅटापाचा चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि रन्स मिळाली 1. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु अंतिम मोमेंटला नकार दिलाय आणि षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी होते. कंप्लीट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम निलजेबी संघ पोहोचला बिनगडी बाद 16 या आकड्यावरती. बरोबर ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. पहिला बॉल षटकातील ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू आहे. तेवढा चांगला फटका. बॉटमॅनचा देखील वापर केला. फटक्यावरती 1 धाव कंप्लीट आणि 1च धाव इथे मिळेल. धावसंख्या 17 धावा फलकावरती. चांगली सुरुवात आहे. चांगल्या स्कोरकडे या ठिकाणी वाटचाल करत असताना टीम निलजेबी संघ एक मोठा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील चांगला संघ अर्थात शिरलपाटा टीम फाईट करते. कालच्या दिवसामध्ये स्वर्गीय लवशेठ पाटील सेमीफायनलचा सामना देखील खेळला या संघानं आणि बक्षीस पात्र देखील ठरलाय त्या स्पर्धेमध्ये.
सेकंडला यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळतात, चेंडूवरती व्यवस्थित नजर नाहीये आणि बॅकफुटवरती जाऊन चेंडूला स्विरलेगच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि बॉडीवरती ब्रश झाला. डॉट बॉलची समाप्ती. शांत क्रिकेट आपण पाहतो या मैदानावरती. इन ॲक्शन मध्ये असेल, नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. गावदेवी पाली संघ 67 धावांचा या ठिकाणी विक्रम मोडलाय. 68 धावा बनवल्या गेल्या मागच्या पहिल्या सामन्यामध्ये. आज फटका मागच्या बॉलवरती खेळायचा होता. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पार येतोय. निनादच्या बॅटमधून अजून एक चौकार. चौकारा बरोबर पुढे सरकली 21 आकड्यावरती. तीन चेंडू अद्याप शिल्लक असलेल्या षटकातील. चला शिलापडा टीम वेळ घेऊ नका आपण. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस स्लाइस करतोय. फटका चांगला आहे. पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित. फेकी चांगली येते आणि एकच धावी ते मिळेल. धावसंख्या 22. 22 धावा फलकावरती. एक मोठा फटका आला त्यानंतर सिंगल देखील येते. सेन्सिबल क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु निनाद सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. शांतता जास्त त्याला जमत नाहीये. संयमी खेळ नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे निनादला देखील माहिती आहे अटॅक करावा लागेल. मोठे फटके लगातार मारावे लागतील. योगेश ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते या बॉलवरती. स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि लेग बाईटच्या स्वरूपानं धावसंख्या पुढे सरकेल 23 या आकड्यावरती. एकूण चेंडू षटकातील 5. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. अंतिम बॉल स्ट्राईक केला फलंदाज सेट. बॅट्समॅन ओपनिंग ब्लास्टर निनाद ऑन स्ट्राईक. यावेळेस एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू पूर्णपणे आतमधून. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर होते कंप्लीट. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर निलजेबी संघाची धावसंख्या बिनगडी बाद 23 या आकड्यावरती. डीजे माणूस प्रेमामध्ये पडतो एखाद्या मुलीच्या, त्यावेळेस मात्र सुरुवातीला त्याला थोडीशी मजा वाटते. ज्यावेळेस ती मुलगा गुलिकत धोका देऊन जाते त्यावेळेस मात्र तो थोडासा देवदास होतो. आणि आम्ही समालोचन करत असताना नेहमी सांगत आलोय, ना देवदास बनो ना पारो, ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रॉंग बेर मारो. टीमची टोटल एकूण धावसंख्या 23 धावा स्कोरबोर्डवरती. आणि आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम गोलंदाज प्रवीण दामडे, स्ट्रायकरवरती फलंदाज योगेश. पहिला बॉल षटकातील ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, क्या बात आहे. बीट केले फलंदाज योगेशला. शांत ठेवलं जातं या मॅच मध्ये. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येत नाही आहेत. प्रवीणचा पहिला चेंडू सुरेख. डॉट बॉल. थोडासा हवेमध्ये चेंडू नक्कीच स्लो देखील आला होता. पडल्यानंतर थोडासा नक्कीच टर्न देखील झाला. बाहेर निघतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस, धावाची संधी आणि विकेट आली आहे. रनआउटची विकेट मिळाली आहे. चला क्रॉसिंग नाही का पंच.
चला क्रॉसिंग नाहीये कारण की चेंडू एक्झॅक्ट आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये होता, त्यामुळे इथून धाव मिळू शकत नाहीये. डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डाऊन येतात. व्हेरी गुड बॉलिंग सिनियर खेळाडू आहे शिराळपाडा संघाचा. आपण पाहतोय प्रवीण दाबणे आणि अप्रतिम सुरुवात केली आहे या षटकाची त्यानं. योगेश चांगे 2 चेंडू डॉट फेकलेत. धावसंख्या स्थगित आहे 23 याकडे व ते अंतिम षटक मार्गस्थ आहे. थेट वरचं षटक. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये चांगला चेंडू पडला तर चेंडू लेगस्टमवरती आदळला. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम निलजेबी संघाला. षटकांनी बाद झाला. या मॅच मध्ये त्यानं थोडंसं नाराज केलं निलजेपी टीमच्या सर्व खेळाडूंना, त्यांच्या समर्थकांना. कारण एका बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये निनादनं सुरुवात खूप चांगली केली. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 1 चौकार आपण पाहिला आणि योगेश मात्र शांत राहिला. तो बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश तिसऱ्या क्रमांकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. 1-2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येतील का, कारण की 3 षटकांची लढत आहे आणि स्कोर फार कमी थांबलाय 23 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन, कारण डावखुरी आता फलंदाज आहे त्यामुळे थोडंसं चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीणचं मी कौतुक करेल. जबरदस्त सुरुवात थेट ओव्हरच्या या षटकामध्ये शांत ठेवलाय निलजेपी संघाला. षटकातील पुढचा बॉल. प्रवीण तयार. समोर खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. लॉंग ऑफला पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग. तेवढ्याच वेगानं फेकी धावबादची संधी होती आणि तितक्याच वेगानं रन देखील कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 25. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 25 या आकड्यावरती. निलजेपी आतापी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या अंतिम ओव्हरमधील. प्रवीण षटक फार चांगलं राहिले. एकूण चेंडू झाले षटकातील 4 रन्स खर्च करतोय, फक्त 2. अजून एक चांगला चेंडू समोर खेळले. शॉर्ट मिडऑफचा खेळाडू उपस्थित आणि 1 धाव होते कंप्लीट. धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. चुकी थोडीशी जरूर झाली आहे मी म्हणेन निलजेपी टीमच्या माध्यमातून. ती काय असेल, ती निनादला स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं होतं. तो सेट झाला होता. त्याच्या बॅटमधनं मोठे फटके देखील आले होते, परंतु त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं आणि आता चेंडू सगील 1च शिल्लक असेल. तर राजेश हजारे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. निनाद ऑन स्ट्राईक. चला शेवटचा बॉल. वेळ जास्त घेऊ नका. प्रवीण तयार. निनाद ऑन स्ट्राईक. टॉपे झेलची संधी होती, परंतु विकेट किपर कडनं चुकी झाली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. रन्स मिळते 1. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद आणि इथून षटक कंप्लीट होते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना निलजेपी टीमने बनवल्यात. धावसंख्या 27, 27 आणि 28 धावेचं लक्ष असेल ते टीम शेलारपाडा संघासमोर. ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. महेशजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण कैलासजी ठाकरे साहेबांचा यथोचित सन्मान करावा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान प्रत्येक पाहुण्या वर्गाचा आपण करतोय. अतिथी देवो भव.
पाहुण्यांचा आदर सत्कार करा, ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे आणि तीच परंपरा या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते. सन्मान होत आहेत. चला तिथून बाजूला हटायचं. महेश तिथे थांबू नका, मग साऊंड जवळ थांबू नका, आवाज कमी यायला लागलाय. पालीगावची टीमचे खेळाडू नरेश आपण बाजूला आहोत. तिथून फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित टीम निलजेबी. पाटील समीर दाबणे यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हा मॅच समाप्त झाल्यानंतर सलामी जोडी पाठवायची लगेच टीम शेलरपडा आणि फिल्डिंग लावून घ्यायची आपण निलजेबी संघ. या ऐकूया आपण तोपर्यंत डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून डीजे. सलामी जोडी आली आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्यायचं आहे निलजेबी संघ. वेळ जास्त आपण घेऊ नका. 28 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. तो थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया डीजे मास्टर. चलते मैदान के ऊपर फिर से एक बार सभी का स्वागत. मैं सोनू बांगर आपका सभी का स्वागत करता हूं. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं. सरपंच ट्रॉफी 2025 का पर्व और ये 2 दिन चलने वाली प्रतियोगिता. आज प्रतियोगिता का पहला दिन और पहला दिन में भी अच्छे मुकाबले आपको देखने को मिले. उनमें से वही एक मुकाबला आप देख रहे हैं. एक तरफ शेलरपड़ा टीम तो दूसरी तरफ उनको फाइट दे रही. इसी मुकाबले में निलजेबी टीम 3 ओवर का मुकाबला. पहले बल्लेबाजी की निलजेबी टीम ने और बल्लेबाजी करते हुए कुल मिला के 27 रन बनाए और 28 रन का टारगेट रखा. वही टारगेट लेकर सलामी जोड़ी सलामी बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर. नैनेश और अक्षय सलामी बल्लेबाज, ओपनिंग मास्टर नैनेश. गेंदबाजी भी अच्छे करते और आज के दिन में बिल्कुल ये मुकाबले में नैनेश ने थोड़े से बिल्कुल महंगे साबित होते नैनेश. लेकिन अब बल्लेबाजी कैसे करेंगे? उनके सामने गेंदबाज होंगे निनाद, जिन्होंने बल्लेबाजी शानदार की थी. शुरुआत अपनी टीम ने बहुत अच्छी की थी. वही निनाद पावर पे का ओवर लेकर पहले गेंद जड़ में डालने की कोशिश थी. पड़ने के बाद काफी तेजी से आई. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. गेंद विकेट पे 10 स्थानों में डॉट गेंद की समाप्ति. अच्छी प्रतियोगिता, अच्छे मुकाबले आप देख रहे हैं. बिल्कुल ऑनलाइन भी कई सारे दर्शक लुत्फ उठा रहे इस प्रतियोगिता का. ओमसाई एमटीसी रोशन पराट, हमारे सागर पराट जो कि फाउंडर हैं ओमसाई एमटीसी के, उनका भी स्वागत. लाउड अपील थी, यहां से स्ट्रॉन्ग अपील. अंपायर कहते हुए नॉट आउट है बल्लेबाज. रन से हाथ में मुल्ताबा 1. लेग बाइज का इशारा अंपायर. यस, लेग बाइज के स्वरूप से सिंगल आती भी यानी और सिंगल के माध्यम से खाता खोलता हुआ टीम शेलरपड़ा का. ये देखिए बिल्कुल अपडेटर फाउंडर आते हुए ओमसाई एमटीसी के हमारे मित्र रोशन पराट. फिर से एक बार उनका हम स्वागत करेंगे. कई सारे प्रतियोगिता यहाँ पर कवर करी है ये ओमसाई एमटीसी. आप देख रहे हैं बिल्कुल नारायण की प्रतियोगिता भी ओमसाई एमटीसी कवर कर रही है. उसके बाद में घेसर की एक बड़ी प्रतियोगिता थी, कल समाप्त हुई, वो भी कवर की. और आज गांवदी भी पाली टीम की प्रतियोगिता यानी कि सरपंच ट्रॉफी कवर करते हुए ओमसाई एमटीसी. चैनल को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए.
चलिए फास्ट खेलना है आपको, निजी टीम वक्त नहीं लेना है, ज्यादा वक्त जाया मत कीजिए आप। नीलजे टीम कई अभी भी 2 मुकाबले शेष है इस प्रतियोगिता के। रन संख्या 1, स्ट्राइक रोटेटिव स्ट्राइक के बल्लेबाज आते हुए अक्षय, जिन्होंने पिछले मुकाबले में अपनी टीम के लिए शानदार बल्लेबाजी की थी, वही अक्षय अब स्ट्राइक पे होंगे। चलिए डेट घोषित किया अंपायर ने इस गेंद को, नीना तैयार नहीं थे, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ आप देख रहे हैं। ऑफ साइड में लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, ऑन साइड में वाइड स्ट्रॉन्ग में खिलाड़ी तैनात अक्षय के लिए। ये क्रॉस बैट स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन गेंद लेग स्टंप के काफी बाहर थी, आउटसाइड ही लेग स्टंप। अंपायर कहते हुए वाइड बॉल, अतिरिक्त स्वरूप से रन संख्या में बढ़ोतरी, रन पहुंचे 2 के ऊपर। 28 का टारगेट, 3 ओवर का मुकाबला, 18 गेंदे 28 रन बनाने हैं जीत के लिए इस मुकाबले में टीम शेलारपाड़ा को। अराउंड द विकेट, ये गेंद अच्छी है, सटीक यॉर्कर, और यहां से रफ्तार भी बहुत थी गेंद में, विकेट का पतन, पहला झटका टीम शेलारपाड़ा को। अक्षय बैक टू द डगआउट। गेंदबाजी बहुत ही अच्छी की है, उतनी अच्छी बल्लेबाजी करेंगे क्या अपनी टीम के लिए, यह बड़ा सवाल अब मैदान के अंदर। 2 महान खिलाड़ी, यानी कि एक तरफ निज़ेबी टीम के सबसे बड़े खिलाड़ी निनाद गेंदबाजी के लिए तैयार, और दूसरी तरफ प्रवीण। शॉट अच्छा है, इस बार उड़ा वाइड स्ट्रॉन्ग के ऊपर से, गेंद सीमा रेखा के बाहर, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद, सीधा 6 रन। कहा था ये बिल्कुल शेलारपाड़ा टीम के हार्ड हिटर खिलाड़ी है, सीनियर खिलाड़ी है, और अब दमखम दिखाते हुए पहले गेंद के ऊपर छक्का लगा दिया, टीम के टोटल आगे बढ़ते हुए 8 के ऊपर। और एक उड़ाने की कोशिश, इस बार मौका है, लेकिन गलती की, शॉट 31 के खिलाड़ी ने कैच ड्रॉप की, गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, 4 रन। क्योंकि एकांत गलती आपको प्रतियोगिता से बाहर होने के लिए मजबूर कर सकती है। यदि ये गेंद पकड़ते थे, ये कैच पकड़ते थे, तो बल्लेबाज भी आउट होते थे और रन भी बच जाते थे, और एक गेंद डॉट भी आती थी, लेकिन यहां से वैसा हुआ नहीं है। गेंद छूट गई हाथों से, हर्ष थे वहां पर, और अब 4 रन में मिले, रन संख्या बढ़ती हुई आगे। जल्द से जल्द ओवर डालना आपको, आखिरी ओवर गेंदबाज होंगे भावेश। 6 गेंदे 6 की आवश्यकता, मुकाबला आखिरी तक जहां पहुंच जाए, लेकिन ऐसे कई सारे मुकाबले हमने देखे। रोशन 6 गेंदे और 6 की आवश्यकता होने के बावजूद भी मुकाबले जीतते हुए हमने देखे फील्डिंग करने वाले टीम को, और मुकाबले हारते हुए देखे हमने बल्लेबाजी करने वाले टीम को। क्या इतिहास बना पाएगी इस मैदान के ऊपर टीम निर्जेबी, या फिर आसानी से मुकाबला जीत पाएगी टीम शेलारपाड़ा? 6 गेंदे 6 की आवश्यकता। ये क्रिकेट है दोस्तों, गिरगिट की तरह रंग बदल रहा क्रिकेट हमने हमेशा देखा है, किसी को हंसाता है तो किसी को रुलाता है। 6 गेंदे 6 की आवश्यकता। तो अभिनंदन दादा सालवी और
नीलेश मात्रे इनका भी आगमन हो चुका है, आइए मंच के ऊपर। और जयेश पाटिल इनका भी स्वागत है, आपका भी सभी का हम स्वागत करते हैं। ये खराब फील्डिंग अक्षय थे वहां पर, कमर के ऊपर हाथ रखे अक्षय ने, क्योंकि जानते थे एक एक रन काफी महत्वपूर्ण है। यदि गेंद को पकड़ते थे तो यहां से एक रन भी नहीं मिल पाता था, लेकिन यहां से 2 रन कंप्लीट हुए। अब 5 गेंदे और 4 की आवश्यकता। फील्डिंग डिपार्टमेंट से काफी गलती हुई है नीलजेबी टीम की ओर से। ये शॉट अच्छा है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, थ्रो आता हुआ, रन मिला, एक दूसरे के लिए पलटे नयनेश, लेकिन यहां से 1 रन पे संतोष होना पड़ा। 4 गेंदे 3 की आवश्यकता। तो नीलेश दादा मात्रे इनका भी आगमन होता हुआ और हमारे कुंभारली के बिल्कुल अविनाश दादा सालवी उनका भी आगमन होता हुआ, उनका भी हम स्वागत करेंगे। और उनके साथ में होंगे जयेश पाटिल, उनका भी स्वागत। ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक्स, मिड लेग में खिलाड़ी मौजूद, फिर से एक बार गलती, खराब फील्डिंग, लेकिन टाइम पे थ्रो आता हुआ, विकेट बन सकती है। सेट बैट्समैन प्रवीण बैक टू द डगआउट। अब यहां से जीत के लिए 2 रन की आवश्यकता, बल्लेबाज की पारी का अंत। ये बिल्कुल मुकाबला आखिरी ओवर तक जा पहुंचा है, रंगीन बन चुका है। अब 3 गेंदे जीत के लिए कंपलसरी 2 की आवश्यकता होगी। प्रवीण दामले आउट हुए, अब आने वाले बल्लेबाज कैसे बल्लेबाजी करेंगे। अब भी मौका है गेंदबाजी करने वाली टीम नीलजेबी टीम के सामने, क्योंकि अब आने वाली गेंदे अगर अच्छी डालते, यदि आने वाली गेंद डॉट आती है तब भी वापसी हो सकती है इस मुकाबले में नीलजेबी टीम की। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहां होता है। आपको कोशिश करनी है मुकाबले में, आने वाली गेंद डॉट आएगी तो मजा आएगा मुकाबले में। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचे, गौरव, ये देखिए डॉट गेंद, और अब मुकाबला 2 गेंदे 2 की आवश्यकता, 6 गेंदे 6 की आवश्यकता थी, और अब मुकाबला बराबर हो चुका है, यानी कि 2 गेंदे 2 का समीकरण फिर से एक बार जाग उठी इस मुकाबले में। जीवित हो चुकी टीम नीलजेबी। अब मुकाबला कौन जीतेगा। मैंने पहले कहा था दोस्तों, ऐसे मुकाबले बहुत ही कठिन होते हैं, और अब 6 गेंदे 6 की आवश्यकता थी, लगातार अब डॉट गेंदे भी आ रहे हैं, 2 का समीकरण। यदि आने वाली गेंद और एक डॉट आती है तब मुकाबले में मजा आएगा। प्रेशर बन चुका है शेरलपाड़ा टीम के ऊपर। ओ ये देखिए अच्छी कमबैक, और एक डॉट गेंद वापसी करते हुए टीम नीलजेबी। अब 1 गेंद 2 की आवश्यकता, यानी कि जैसे पिछला मुकाबला हुआ खरड़ टीम 1 गेंद 2 की आवश्यकता थी, हार चुकी थी। अब यहां से क्या जीत पाएगी शेरलपाड़ा, यहां फिर मुकाबला जीत पाएगी नीलजेबी टीम। मैंने पहले कहा था रोशन, ये क्रिकेट खेल है दोस्तों, क्रिकेट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट हमने हमेशा देखा है, और ऐसे कई सारे मुकाबले हमने देखे क्रिकेट के इतिहास में। 6 गेंदे 6 की आवश्यकता होने के बावजूद टीम फील्डिंग करने वाली ज्यादा जीती है, और अब यहां से क्या इतिहास बना पाएगी टीम नीलजेबी, भी यहां पर जीत दिला पाएंगे बल्लेबाज गौरव अपनी टीम के लिए। कौन सी टीम जीतेगी। 1 गेंद 2 की आवश्यकता, जोरदार तालियों से स्वागत कीजिए इस गेंद का। 1 गेंद 2 रन, मुकाबला जीता यहां से नीलजेबी टीम ने। कांग्रेचुलेशन। तो यहां से बिल्कुल मुकाबला जीता, मैंने पहले कहा था बिल्कुल ऐसे मुकाबले हमने देखे रोशन फराट, और वही मुकाबला अब हुआ, और ये मुकाबला जीता नीलजेबी टीम ने है। तो चलिए मुकाबला जीता नीलजेबी टीम, कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम शेरलपाड़ा। हॅलो 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 सेक हॅलो, टॉपचा आवाज गेला बघा, मॉनिटरचा आवाज। चला आपण शुभ सन्मान या ठिकाणी करूया। आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अविनाशदादा साळवी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय।
अविनाश दादा साळवी या ठिकाणी उपस्थित होतात आणि दादांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रसिद्ध उद्योजक त्याचबरोबर एक चांगले यशस्वी आयोजक सन्माननीय अविनाश दादा साळवी यांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू या स्पर्धेला अमूल्य भेट दिल्याबद्दल.